राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे एका जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आलेत। पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील मोक्याच्या ठिकाणावरील 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP या कंपनीने विकत घेण्याचा घाट घातला होता। पॅरामाउंट इन्फ्रा या कंपनीच्या शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया LLP यांच्यात या जमिनीसाठी विक्री करारही झाला होता। मूळची महारवतनात असलेली जागा आणि सध्या सरकारकडून बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला 2038 पर्यंत लीजवर देण्यात आलेली ही जागा परस्पर विक्री केल्याने व्यवहारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अशातच आता या व्यवहारातील आणखी एक बाजू समोर आली आहे। अमेडिया कंपनीने जागेचे खरेदी खत झाल्यानंतर तहसीलदारांना पत्र लिहून ही जागा खाली करून देण्याची मागणी केली होती। त्याप्रमाणे तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी देखील बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र पाठवत ही जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार या व्यवहारात कुठलीच आर्थिक देवाणघेवाण झाली नसल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे पार्थ पवार यांची कंपनी जमीन ताब्यात घेण्याच्या तयारीत होती। मग याचाच अर्थ कोणताही आर्थिक व्यवहार न करता ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला फुकट बळकवायची होती का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मूळ महारवतनाची असलेली जागा वतन खारिज झाल्यानंतर सरकारच्या ताब्यात होती। शीतल तेजवानी यांनी 272 याच वतनधारकांकडून 2006च्या दरम्यान जमीन पुन्हा मिळवून देण्याच्या अटीवर पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली। त्यानंतर अनेक वेळा या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी शीतल तेजवानी यांनी कधी महसूल मंत्र्यांकडे तर कधी कोर्टात प्रयत्न केले, पण सरकारच्या ताब्यात असलेली जमीन मिळवण्यात त्यांना अपयश आले। त्यानंतर शीतल तेजवानी यांनी 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले। या पत्रात त्यांनी वतनधारकांना व्याज आणि दंडासह भोगवटा किंमत म्हणून 11,000 रुपये दिले असल्याची माहिती दिली। एक प्रकारे शीतल तेजवानी यांनी वतनधारकांना कवडीमोल किंमत देऊन त्यांचे या जागेवरील हक्क कमी करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 5 महिन्यांनी 20 मे 2025 रोजी तेजवानी यांनी जमीन मालकांच्या वतीने अमेडिया एंटरप्राइजेसकडे विक्री कराराची नोंदणी केली। ही जमीन 40 एकरची असून तिची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत 1800 कोटी इतकी आहे। पण विक्री करारानुसार पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन अवघ्या 300 कोटी रुपयात विकत घेतली। या जमिनीचा विक्री करार झाल्यानंतर 6 दिवसांनी 26 मे 2025 रोजी अमेडिया कंपनीने तहसीलदार सूर्यकांत येवले यांना पत्र लिहित बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली जमीन मोकळी करून देण्याची मागणी केली। सरकार आणि बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या करारातील एका कलमाचा हवाला देत अमेडिया कंपनीने ही जमीन ताब्यात घेण्याचा घाट घातला। तसं पाहायला गेलं तर सरकारने 2038 पर्यंत ही जमीन बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला लीजवर दिली होती, पण हा करार करताना एका कलमात ही जागा केव्हाही खाली करावी लागेल याबाबतचाही उल्लेख केला होता। लीज करारातील कलमानुसार जमीन मालकांनी जमीन परत करण्याची विनंती केली आहे। अद्याप निर्णय झालेला नाही आणि जर कोणताही निर्णय झाला तर बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला त्याचे पालन करावे लागेल असे करारात म्हटले होते। याच कलमाचा हवाला देत पार्थ पवारांच्या कंपनीने ही जागा मोकळी करून देण्याची मागणी तहसीलदार सूर्यकांत येवलेंकडे केली। तहसीलदारांचे पत्र येताच बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने 16 जून 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला। याच पत्रातून बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने आम्हाला तहसीलदारांनी जमीन रिकामी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार येवले यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवला। येवले यांनी लीज करारातील कलमाचा उल्लेख करत स्पष्टीकरण दिले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी असे कलम असले तरी अशा कोणत्याही व्यवहारासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते या नियमावर बोट ठेवत पुन्हा एकदा तहसीलदारांकडून स्पष्टीकरण मागवले, पण येवले यांनी यावर स्पष्टीकरण दिले नाही। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी लीज करार रद्द करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवली आणि पुढील कारवाई केली। त्याच दरम्यान तहसीलदार येवले यांना निलंबित करण्याचा अहवालही जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी राज्य सरकारला पाठवला। आता या संपूर्ण प्रकरणात एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीला ही जागा फुकटमध्ये लाटायची होती का? कारण पार्थ पवारांचे वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या व्यवहारात एकही रुपयाची आर्थिक देवाणघेवाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण देत आहेत। मग एकही रुपया न घेता दस्त नोंदवला जातो आणि जमिनीचा ताबा घेण्याचाही प्रयत्न केला जातो, याचा अर्थ पार्थ पवारांच्या कंपनीला ही जागा 300 कोटींना नाही तर फुकट लाटायची होती का, असा सवाल उपस्थित होतोय। यावर पार्थ पवारांची कंपनी उत्तर देणार का की अजित पवार याचे स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।